हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशीला बऱ्याच जणांचे उपवास असतात, सो उपवासासाठी आपण अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत, अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। कारण की कसं होतं माहितीये का, ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी एकतर जास्त काही करायला होत नाही, ऑलरेडी आपण थकलेलो असतो आणि अशा वेळी काहीतरी इन्स्टंट भेटावं आणि पोटभर असं भेटावं असं आपल्याला वाटतं। त्यावेळी तुम्ही ही रेसिपी डेफिनेटली ट्राय करू शकता। आपण अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करणार आहोत, कारण की खूप क्विक अशी ही रेसिपी आहे। आता रेसिपीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे सगळं सामान घेतलेलं आहे, एक एक करून मी तुम्हाला ते दाखवते। आता आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे, आपण गॅस चालू करून घेऊया। एक वाटी साबुत तांदूळ घेतलेत आपण इथे आता, आणि थोडेसे भाजून घेऊया। आपण यावेळी साबुत तांदूळ भिजवणार नाहीये ना, डायरेक्ट भाजूनच, हो डायरेक्ट भाजूनच आपण त्याची पावडर करून घेणार आहे। म्हणजे भिजवायला वगैरे सुद्धा आपण वेळ वाया नाही घालवणार आहे, अगदीच इन्स्टंट असं बनवायचं आहे आपल्याला। आता किती वेळ साबुत तांदूळ भाजायचे आपल्याला? तडतडायला लागले ना काढून घेऊया, थंड करून मिक्सर मध्ये वाटून घेऊया। मस्त असे साबुत तांदूळ आपण आता खरपूस भाजून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे साबुदाणे तडतडायला सुद्धा लागलेले आहेत आणि छान असे फुललेले सुद्धा आहेत। खूप जास्त भाजून नाही घ्यायचे आपल्याला, ते साधारणतः 2-3 मिनिटातच ते भाजले गेलेत। आता गॅस बंद करून घेऊया। आता हे साबुदाणे थोडेसे थंड करून घ्यायचेत आपल्याला आणि मिक्सर मधून वाटून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। मस्त असे थंड झालेले मिक्सरला लावून घेऊया। आता हे साबुदाणे आपल्याला मिक्सरला वाटून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। आता या साबुदाण्याची आपण मिक्सर मधून अगदी छान अशी पावडर तयार करून घेतली आहे। आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक प्लेट घेतली आहे, चाळणी घेतली आहे आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊयात। म्हणजे जे काही जाड भरड पीठ आहे ते चाळणीतच राहील आणि एक फाईन असं पीठ आपल्याला भेटेल। आता हे पीठ आपण चाळून घेतलंय। आता आपण हे पीठ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण बटाटा किसून घ्यायचा। हा मी एक बटाटा घेतलेला आहे त्याच्यासाठी। आणि हा बटाटा आपण उकडून घेतलाय, आता किसणीने आपण हा बारीक किसून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम छान असं स्मॅश होतो। आता हा एक अख्खा बटाटा आपण यामध्ये किसून घेतलेला आहे, उकडलेला एक अख्खा बटाटा। त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दाण्याचा कूट घेतला। हे जिरं आपण थोडंसं टेचून घेतलंय आणि असं जाड भरत ठेवलंय। साधारणतः एक छोटा चमचाभर इतका असेल ते। मिरची, हिरवी मिरची टेचून घेतलेली, चिली फ्लेक्स, आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ। आता आपण हे चांगलं मळून घेऊया। आता आपल्याला इथे थोडं पाणी लागणार आहे, ते घेणार आहोत आपण। अगदीच किंचितचं पाणी वापरायचंय, खूप पण नाही। हे आपलं बाइंडिंग प्रॉपरली झालं पाहिजे। एक मस्त असा आपल्याला मिश्रणाचा आता हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी ऍड करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। एरवी आपण थालीपीठ करतो ना, तसंच पीठ करायचं आहे आपल्याला।
आता पिठाचा अगदी छान असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। खूप घट्टसर असं हे पीठ नाहीये आणि अगदीच चिकट असं सुद्धा आपण हे मळलेलं नाहीये, इथे तुम्ही पाहू शकता। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तुम्हाला जसं थालीपीठ हवंय, जितकं मोठं छोटं त्या पद्धतीने हे गोळे तयार करून घ्या। आपण इथे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतोय। आता आपण हे प्लास्टिक घेतलंय, त्याला आपण आता तूप लावणार आणि हा गोळा त्याच्यावर ठेवून लाटणार। तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही थालीपीठासारखं कपड्यावरती सुद्धा हे थापू शकता। आता आपण लाटून घेणार आहे किंवा अशा पद्धतीने लाटू सुद्धा शकता। न लाटता हाताने सुद्धा हे थालीपीठ अगदी छान थापले जातात, तुम्ही इथे पाहू शकता। तुम्हाला जर असे थापायला अवघड जात असतील तर तुम्ही डायरेक्टली लाटण्याने लाटू सुद्धा शकता। बोटाने आता केलं तसं सुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने लाटण्याने सुद्धा करू शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल तुम्ही त्या दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही एक पद्धत इथे वापरू शकता। इथे मस्त असं थालीपीठ तयार आहे। आपण तुपावरती अगदी खरपूस खमंग असं त्याला आता भाजून घ्यायचंय। थालीपीठाच्या काही कडा वगैरे अशा पद्धतीने राहिल्या असतील तर बोटाच्या साहाय्याने तुम्ही ते व्यवस्थित करून घेऊ शकता, इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता हे थालीपीठ आपलं बनून तयार आहे। त्याला आता खरपूस असं आपण तुपावरती भाजून घ्यायचंय। त्यासाठी आपण एक नॉनस्टिकचं पॅन घेतलंय, त्यावरती भरपूर असं तूप टाकलंय। हे तूप आपण सगळीकडे असं पसरवून घेऊया आणि त्याच्यावर थालीपीठ टाकूया। मस्त तुपावरती खरपूस आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचंय। छान असं एका बाजूने भाजलं गेलं कीच आपल्याला ते पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचंय। तुम्ही कितीही तुमच्या आवडीप्रमाणे तूप इथे वापरू शकता। आता आपण थालीपीठ पलटूया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते छान असं शेकून घ्यायचंय अगदी कुरकुरीत होईपर्यंत। आता थालीपीठ आपण इथे शेकवायला ठेवलंय आणि त्या तुपाचा इतका छान सुगंध येतोय आणि थालीपीठाचा सुद्धा इतका छान सुवास सगळीकडे दरवळतोय ना। खूप खरपूस असं दिसायलाच दिसतंय, ते खायला तर अगदी अप्रतिम बनणार आहे। आणि उपवासाच्या दिवशी असं चमचमीत खायला भेटलं तर आपल्याला अजून काय पाहिजे। आता तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया। दुसरं थालीपीठ आता तोपर्यंत आपण थापून घेऊया, तोपर्यंत हे वालं थालीपीठ मस्त असं शिजतंय। कारण की त्याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ वापरलंय ना, त्याच्यामुळे मीडियम फ्लेम वरती आपण ते दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं भाजून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो, 3-4 मिनिटं लागतात थालीपीठ खरपूस भाजायला। आता ते थालीपीठ तिकडे भाजलं जाते, तोपर्यंत इथे मम्मी दुसरं थालीपीठ बनवत आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही थालीपीठ गरम गरम खायलाच मजा येते बरं का। तुम्ही जर कधी ही थालीपीठ बनवली तर अगदी गरमागरम अशी ही खा खूप भारी लागतात। तुम्ही जर नवीन नवीन थालीपीठ बनवत असाल, तुम्हाला जर थापायला अवघड वाटत असेल तर तुम्ही लाटण्याने लाटू सुद्धा शकता। थापायला सुद्धा खूप जास्त सोपे आहेत ही थालीपीठ। इथे थालीपीठ अगदी खमंग आणि खरपूस असं भाजलं गेलेलं आहे दोन्हीही बाजूने। आता ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आता बाकीचे सगळे थालीपीठ आपण करून घेणार आहोत।
इथे 2 थालीपीठ आपली तयार झालेले आहेत. एक थालीपीठ आपण थापून ठेवलंय आणि अजून चौथं थालीपीठ आपलं इथे मस्त असं शिजतंय. इथे मस्त गरमागरम असे उपवासाचे थालीपीठ बनवून तयार आहेत. आपलं एक थालीपीठ तिथे अजून शेकला जातोय आणि दुसरा इथे मम्मीने बनवून ठेवलाय आणि 2 थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. इतके कुरकुरीत झालेत ना, तुम्हाला मी उचलून दाखवते मग तुम्हाला समजेल. खूप जास्त कुरकुरीत झालेत. तुम्ही ना दह्यासोबत किंवा मिरचीच्या चटणी सोबत हे थालीपीठ खाऊ शकता. खूप भारी लागतात. आता आम्ही एका बाजूला चहा सुद्धा करायला ठेवला. इथे चहा सुद्धा बनतोय. आम्ही चहा सोबत हे मस्त थालीपीठ एन्जॉय करणार आहे. हा ना, कुरकुरीत झालेत ना. तुम्ही ना नुसतेच सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता. नुसतेच खायला पण एकदम भारी लागतात. त्याला भरभरून असं आपण तूप टाकलंय आणि वरून थोडंसं बटर सुद्धा टाकलंय ना, एकदम मस्त लागतात खायला. आता आम्ही हे गरमागरम असे थालीपीठ एन्जॉय करतो आणि तुम्ही सुद्धा ह्याची रेसिपी घरी करून बघा. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.